निर्मलाताई अत्यंत साध्या स्वभावाच्या होत्या. त्यांना 3 मुले होती. त्यातील दोघांचे लग्न झाले होते. त्यामुळे 2 सुना घरामध्ये आल्या होत्या. परंतु दोन्ही सुनांनी त्यांचे जीवन जगणं अगदी कठीण करून सोडलं होतं. रोजचा आलेला दिवस त्यांना घालवणे खूप अवघड झाले होते. निर्मलाताई खाण्यासाठी आपल्या दोन्ही सुनाकडे चक्रा मारत होत्या आणि सुना चपाती हातात घेऊन निर्मलाताईंना दुरून दाखवत आपल्या मागून येण्यासाठी मजबूर करत होत्या. आपल्या मागे मागे यावा असा त्यांना छळ करत होत्या. निर्मलाताई बिचाऱ्या गुडघ्याच्या त्रासाने त्रस्तसुद्धा झाल्या होत्या. आपल्या सुनांच्या मागे चक्रा घालत होत्या. खाण्यासाठी खूप त्यांना चक्रा माराव्या लागत होत्या. पण आता वय झाल्यामुळे त्यांना धाप लागली होती. त्या जोरजोरात श्वास घेऊ लागल्या होत्या. त्यांचे डोके घुमू लागले होते. त्यामुळे त्या तिथेच बसून जोरजोरात रडू लागल्या. अगं, मला कोणीतरी भाकरी द्या गं. एका चपातीसाठी तुमच्या मागे फिरावं लागतंय मला. तेव्हा दुसरी सून म्हणाली, काय म्हणालीस म्हातारे? आता भूक लागत आहे का तुला? ही घे चपाती, ये ये. दोन्ही सुना दूरवरून कुत्र्याप्रमाणे त्यांना चपाती दाखवत निर्लज्जासारख्या हसत होत्या. आपल्या सुनांना ते असे वागणे पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आले. त्या रडत रडत म्हणाल्या. आपल्या दोन्ही सुनांना म्हणाल्या, एका भुकेलेल्या जीवाला असं छळू नका गं. त्यांना एवढा त्रास देऊ नका. तुम्हाला माझ्यापासून सुटकाच हवी असेल तर मला मारून टाका. मला काहीतरी चारा. परंतु किमान अशा छळ करू नका. परंतु कमीत कमी या अन्नाचा तरी असा अपमान करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं गं. या गोष्टीची जाणीव ठेवा. दिवस कोणाचा कधी पलटेल सांगता येत नाही. ठीक आहे, मी तुमच्याकडे जेवायला सुद्धा मागणार नाही. पण तुम्ही माझे पेन्शनचे काही पैसे द्या. त्यामुळे मी स्वतःच्या पोटाची व्यवस्था स्वतः करू शकेन. एवढे ऐकताच मोठी सुनबाई प्रिया रागातच निर्मलाताईंच्या जवळ आली आणि पाठीमागून त्यांचे केस पकडत म्हणाली, काय गं म्हणालीस म्हातारे? तुला आणि पेन्शनचे पैसे देऊ? असे म्हणत तिने निर्मलाताईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच त्या सुनेच्या गालावर जोरात थप्पड मारण्याचा आवाज आला आणि त्याने दोन्ही सुनांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. वहिनी, तुझी एवढी हिंमत कशी झाली गं माझ्या बिचाऱ्या आईवर हात उचलण्याची? मनोजने आपल्या आईला जमिनीवरून उठवले. तिचे कपडे साफ केले. निर्मलाताईंचा सर्वात लहान मुलगा मनोज आपल्या आईला मिठी मारून जोरजोरात रडू लागला. तेवढ्यातच मनोजची दुसरी वहिनी म्हणाली, तुला लाज नाही का रे वाटली आपल्या मोठ्या वहिनीवर हात उचलताना? अरे, मोठी वहिनी आई समान असते आणि त्याचा मान सन्मान तू सोडून दिलास आणि तिच्यावर हात उचलला आहेस. हेच संस्कार आहेत का तुझ्यावर? असे म्हणतात दुसरी थप्पड सरिताच्या गालावर पडली. कोणत्या संस्काराची गोष्ट करताय तुम्ही वहिनी? जेव्हा तुम्ही दोघी वयोवृद्ध आणि बिचाऱ्या आईवर अत्याचार करत होतात तेव्हा तुमचे संस्कार कुठे गेले होते? मनोज, तू काय घरामध्ये तमाशा करत आहेस? आपल्या नवऱ्यांना पाहताच दोन्ही सुना रडण्याचे नाटक करू लागल्या. छोटे मोठे सर्व विसरून तू सर्वावर हात उचलत आहेस. तुला लहान आणि मोठ्यातला काही फरक कळत नाही का? मोठा दादा म्हणाला. त्यावर मनोज रागातच म्हणाला, खबरदार दादा, जर आज तुम्ही तुमच्या बायकोची साथ दिली तर मी आईसाठी सर्व मर्यादा पार करू शकतो. मनोजच्या रागाचा आढावाडा पार होऊन दोघे भाऊ शांत झाले. मनोज म्हणाला, दुसऱ्या घरातून आल्या आहेत तुमच्या बायका, त्यांचा तर विषयच काढून नका. पण तुम्हीसुद्धा असे आईसोबत एवढे निर्लज्ज कसे वागू शकता? तिची वेदना कशी विसरू शकता? जिने एकटीने आपल्या 3 मुलांना चांगले शिक्षण देऊन आता एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे की आता आपण ताटमानेने जगू शकत आहोत. ही गोष्ट तुम्ही कशी विसरू शकता? आईने आपल्यासाठी किती मोठे त्याग केले आहे. आपली पोटं भरावी म्हणून तिने किती वेळा ठोकरे खाल्ली आहेत. कसे विसरू शकता तुम्ही? ती आईची माया, ममता, जिने थंडीच्या दिवसात आपले संरक्षण व्हावे म्हणून घरातील जुनी का होईना परंतु घोंगडी आपल्याला दिली आणि स्वतः मात्र अंगावर नेसलेल्या साडीमध्ये कुडकुडूत रात्र काढायची. आणि आज त्याच आईला दोन्ही चपात्यासाठी कुत्र्याप्रमाणे वहिनींच्या मागे मागे चक्कर माराव्या लागत आहेत. आणि त्या दोघी बिचाऱ्या आईची मस्करी करत तिच्यावर हसत होत्या. माफ करा दादा, परंतु तुम्हाला अजूनही कसे वाटत असेल की तुमच्या बायका बरोबर आहेत?
आणि मी चुकीचा आहे, तर तुम्ही दोघेही तुमच्या बायकांच्या ताब्यात राहा, पण मी माझ्या आईची देखभाल स्वतः करेन. एवढे बोलून मनोज आणि त्यांची बायको निर्मलाताईंना आपल्या रूममध्ये घेऊन गेले. मनोजने आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि तेवढ्यातच प्रतीक्षा आपल्या सासूबाईसाठी गरमागरम जेवण घेऊन आली. मनोजने आपल्या आईला स्वतःच्या हाताने जेवण भरवले. तेव्हा त्या निर्मलाताईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या विचार करू लागल्या, तिघेही माझ्याच रक्ताचे आहेत, परंतु या दोघांमध्ये आणि मनोजमध्ये इतका फरक का? मनोज सारखा मुलगा पोटी जन्माला यायला भाग्य लागते. काय मी त्या दोघांसाठी काही केलं नाही का? परंतु माझ्या मायेची परतफेड त्यांनी अशी केली हे मला सहन होत नाही. स्वतःच्या आईला एका एका दाण्यासाठी तडफडत ठेवले आहेत, असा विचार मनात करत निर्मलाताईंनी आपल्या नवऱ्याची आठवण आली. रात्रीचे 12 वाजले होते. आपल्या आयुष्याचे 70 वर्ष पाहिलेल्या निर्मलाताईच्या डोळ्यामधील झोप गायब झाली होती. ती आपल्या जुन्या आठवणीमध्ये हरपली होती. 30 वर्षाच्या अल्पायुष्यामध्ये तिच्या नवऱ्याचा आधार निघून गेला होता. लहान लहान 3 मुले, पालनपोषण, त्यांना शिक्षण, योग्य शिक्षण आणि संस्कार देऊन समाजामध्ये एक वेगळे स्थान देण्याची जबाबदारी आता निर्मलाताईवर आली होती. निर्मलाताईंचा नवरा परशुराम राव हे सरकारी ऑफिसरमध्ये कामाला होते. त्यांच्या जागी नोकरी करून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. जेव्हा निर्मलाताईंचा नवरा परशुराम राव हे जग सोडून गेले होते, तेव्हा त्यांचा मोठा मुलगा किशोर फक्त 8 वर्षाचा होता, तर सर्वात छोटा मुलगा मनोज फक्त 2 वर्षाचा होता. अशा परिस्थितीमध्ये सर्व नातेवाईकांनी साथ सोडली. परंतु परशुराम रावांची 15 एकर जमीन होती. त्या सर्व जमिनीची देखभाल त्यांच्या ओळखीच्या मदन रावांकडे करायला सांगितली होती, कारण मदनराव निर्मलाताईंना बहीण मानत होते. त्यांच्या मदतीने निर्मलाताईंनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच 3 वर्ष सरकारी नोकरी करून सुद्धा आपल्या नवऱ्याची संपत्ती आणि मुलांचे देखरेख याच्यातच आपले पूर्ण आयुष्य समर्पित केले होते. मुलांना रेगरूपाला कसे आणायचे, त्यांचे जीवन चांगले कसे घडवायचे. निर्मलाताई सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपापल्यात काही पैसे मिळवले होते. ते सर्व आपल्या मुलांमध्ये वाटले होते, कारण त्यांना फक्त आपल्या मुलांना खुश असलेले पाहायचे होते. त्यांचं सुख यांचं सुख होतं. त्यांना जी पेन्शन मिळत होती ती त्यांच्या खर्चासाठी पुरेशी होती. त्यांच्या जीवनामध्ये धन दौलत यांचे काहीही मौल्य नव्हते. मुलगा किशोर सरकारी सेवेत अधिकारी होता. दुसऱ्या मुलाचा लाखोंचा व्यापार होता. मनोज बिचारा एक प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता. किशोरची बायको राधिका सुरुवातीला निर्मलाताईच्या आजूबाजूला राहून त्यांची सेवा करत होती, परंतु निर्मलाताईंच्या सेवानिवृत्तीनंतर तिच्याकडे तिच्याजवळ राहण्यासाठी वेळच नव्हता. त्यांची दुसरी सून खूपच मॉडर्न स्वभावाची होती. ती स्वतःमध्येच व्यस्त असायची. तिचे आपल्या लोकांविषयी मत नेहमीच नकारात्मक असायचे. निर्मलाताईंची आपल्या मुलांच्या आणि सुनांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ नव्हती. त्यांना माहिती होती की आजची वेळ बदलली आहे. निर्मलाताईंच्या स्वर्गीय नवरा परशुरामराव यांच्या पुण्यतिथींच्या दिवशी निर्मलाताई प्रत्येक वर्षी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये अन्नदान करत असायच्या. ते करण्यासाठी मदनरावसुद्धा आपल्या बहिणीला सहकार्य करत असत. त्यामध्ये निर्मलाताईंचे सर्व मुले सहभागी होत असत. त्या मंदिराचे एक गुपित होते. ते गुपित मदनराव आणि निर्मलाताईंना माहीत होते, पण ते आपल्या मुलांना सांगणार नव्हते. त्यांना असे वाटत होते की योग्य येईल तेव्हा मी माझ्या मुलांना सांगेन. परंतु आपल्या सुनांचे वागणे आणि मुलांचे वागणे बघून त्यांचे मन बदलले होते. एक दिवस किशोरची बायको प्रिया त्याला म्हणाली, अहो ऐकलात का, ह्या म्हातारीचे काहीतरी करा. मला सुद्धा मुलं बाळा आहेत. शेवटी एवढी वर्ष मीच तर हिची काळजी घेतली आहे. आता तुमच्या आईची जबाबदारी तुमच्या दुसऱ्या भावामध्ये वाटून द्या. त्यावर किशोर म्हणाला, प्रिया, माझ्या छोट्या भावाचे लग्न होताच तू स्वयंपाकघराची वाटणी केली आहेस. आता आईची सुद्धा वाटणी करतेस. त्यावर प्रिया म्हणाली, ज्याला करावे लागते ना त्यालाच तर समजते. तुम्हाला काय तुमची उठाठाण करायची आहे का?
आणि ऑफिसमध्ये निघून जाता सर्व काहीच तर मलाच बघावे लागते. तुमच्या मागे चहा, जेवण आणि दिवसरात्र यांची साफसफाई मलाच करावी लागत आहे. तुमच्या दुसऱ्या भावाच्या बायकोंना सुद्धा काहीतरी काम लागू द्या. असे व्हायला नको का? या म्हातारीचे करता करता माझीच वेळ यायची. तेवढ्यातच प्रियाचा दीर आला. काय झाले वहिनी? सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी काय बडबड करत आहेत? किती दिवस झाले तुमच्या हातची चहा प्यायलो नाही. किशोर म्हणाला, हां रे, ये सकाळी सकाळी गरम गरम चहा प्यायला. खूप चांगले वाटते. नाहीतर बायकोचे हे असे जळकट बोलणे नको वाटते. एवढे बोलून दोघेही भाऊ हसू लागले. तेव्हा प्रिया रागातच म्हणाली, मी मस्करी करत नाही आहे. बघा भाऊजी, तुम्ही किंवा मनोज भाऊजी आता तुमच्या आईची जबाबदारी घ्या. आमच्याकडून नाही होणार. आता जर चहा पाजते, परंतु आत्ताच्या आत्ता या गोष्टीवर निर्णय घ्यायला हवा. असे म्हणता रागातच किचनमध्ये गेली. किशोरचा दुसरा भाऊ म्हणाला, दादा, सकाळी सकाळी आईच्या वाटणीची गोष्ट कशी काय निघाली रे? या बायकांना काही लाज वगैरे आहे का नाही? आता तर आपल्या घरात सुद्धा महाभारत सुरू होईल. दादा, तू वहिनीला समजावत का नाहीयेस? किशोर म्हणाला, जर तुम्ही तुमच्या बायकांना नाही समजू शकत तर माझी तर जुनी झाली आहे. मी कसे समजावू? आता तुम्हा दोघांनाच आईची जबाबदारी घ्यावी लागेल. तेवढ्यातच दुसऱ्या मुलांची बायको बबिता आली आणि म्हणाली, दादा, वाईट वाटून घेऊ नका, पण एवढी वर्ष तुम्हीच आईची जबाबदारी घेतली आहे का? आम्ही सुद्धा काहीतरी केलं आहे. तुम्ही विसरला आहात. जेव्हा वहिनी या घरात आल्या त्यानंतर लगेचच 2 वर्षांनी मी सुद्धा या घरात आले. तेव्हा मी सुद्धा काही त्यांची कामे आणि सेवा केली नाही का? तेव्हा माझ्याकडून तर आत्ता अपेक्षा करू नका. असे म्हणत तिने स्वतःवरची जबाबदारी झटकली. तेव्हा दोघे भाऊ एकमेकाकडे पाहत राहिले. तेव्हा किशोर म्हणाला, आता एकच उपाय आहे. आता मनोजबरोबर बोलावे लागेल. असेही त्याची मुले अजून लहान आहेत. त्याच्यावर कमी जबाबदारी आहे. तो आईला सोपवून आणि सांभाळून घेऊ शकतो. दुसरा भाऊ प्रशांत किशोरच्या बोलण्याला संमती दिली आणि म्हणाला, हा दादा, का नाही, आपण बोलूया. त्याला तर करावेच लागेल आणि तो तर प्रायव्हेट नोकरी करत आहे. त्याला पैसे तर मिळतच असतील ना. चला मनोजला बोलूया. मनोज बाहेर ये, काही महत्त्वाचे काम आहे, तुला बोलायचं आहे. तेवढ्यातच त्याची आई निर्मलाताई काठीचा आधार घेत आपल्या मुलाजवळ येऊन बसली आणि म्हणाली, काय गोष्ट आहे बाळांनो? आज तुम्ही एखाद्या जागी एकत्र कसं बसला आहात? काय, कोणती महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे का? मला पण सांगा. हो आई, महत्त्वाची गोष्ट आहे, पण तू चिंता करू नकोस. वेळेवर चपाती मिळत राहील तुला. ह्या घरातून मिळेल किंवा दुसऱ्या घरातून. निर्मलाताई म्हणाली, बाळा, का उगाच या वयामध्ये आईला इकडे तिकडे फिरायला लावत आहात? मी कामावर जात असताना तुम्हा लोकांना कधी तुमच्या जागी आजी आजोबाकडे सोपवली नाही रे. मी स्वतःची जबाबदारी स्वतः निभावली आहे. हे बोलत असताना निर्मलाताईंचे डोळे पाण्याने भरले. तेवढ्यातच निर्मलाताईंची मोठी सून प्रिया म्हणाली, तुम्ही तुमचे सोफ्यावर ठेवलेले पाय आधी खाली ठेवा. पाय सोफ्यावर ठेवू नका. सोफा घाण होईल. सोफा खराब होऊन जाईल. 6 महिन्या अगोदर माझ्या बाबांनी तो दिलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही माझी अजिबात इज्जत करत नाही. तुम्ही त्या लाकडाच्या खुर्चीवर बसत जा. सर्वांसमोर जोरात चहा ठेवून ती तिथून निघून गेली. आता निर्मलाताई सोफ्यावरून उठून लाकडाच्या खुर्चीवर येऊन बसल्या होत्या. त्यांचे तोंड आता पाहण्याजोगे झाले होते. समोर मुले चहा पीत होती, परंतु त्यांना चहासाठी कोणीही विचारले नाही. तेवढ्यातच मनोज तिथे आला. आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहता त्याने आपल्या बायकोला प्रतीक्षाला आवाज दिला आणि म्हणाला, प्रतीक्षा, आईसाठी चहा बनव. दादा, तुम्ही पिणार का चहा? प्रशांत तोंड वाकडे करत म्हणाला, नाही, आम्ही प्यायलो आहे चहा. आमचा विचार करण्याची काही गरज नाही. आम्ही तुला यासाठी बोलावले आहे की आईची जबाबदारी तुला उचलायची आहे. आमच्या बायका आता आईसाठी चपाती बनवून थकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता तू ही जबाबदारी घे. तसंही आता किती दिवस राहिले आहेत? मनोज म्हणाला, शुभ लाभो दादा. दादा, आई आहे,
त्यामुळे आपण एकत्र आहोत. जर आई राहिली नसती तर सुख्या पानासारखे विस्कटून बिखरटून गेलो असतो आपण. तेव्हा किशोर म्हणाला, मोठ्या मोठ्या गोष्टी करणे सोडून दे आता आणि आपली जबाबदारी उचलून स्वतःकडे घेऊन जा. मनोज म्हणाला, दादा, आई तसेही दोन्ही वेळेला आमच्याबरोबरच खाते. मग ती इथे राहिली तर काय प्रॉब्लेम आहे? आईला ह्या रूमची आस आहे, कारण बाबासुद्धा ह्याच रूममध्ये राहत होते. तेवढ्यातच प्रिया म्हणाली, 100 गोष्टींची एक गोष्ट भाऊजी, आता आम्हालासुद्धा जागा हवी आहे. आता आमची मुले मोठी झाली आहेत, त्यांनासुद्धा वेगळी जागा लागते. आता त्यांचे लग्न करायचे वय झाले आहे. माझ्या सुना येतील तर त्या काय म्हणतील? अशा रिकाम्या हाताने येतील का त्या? त्या एवढे सामान घेऊन येणार तर मग ते सामान ठेवणार कुठे? त्यापेक्षा तुम्ही यांची कॉट बाहेर वरांड्यात ठेवा. काय अडचण आहे त्याला? बिचाऱ्या निर्मलाताई आपल्या मुलांकडे अश्रू भरल्या डोळ्याने पाहत होत्या. आता त्यांच्या मनात विचार येत होते की मी माझ्या तिन्ही मुलांना किती प्रेमाने लाडाने मोठे केले आहे आणि तीच मुले आता माझ्या वाटणीविषयी बोलत आहेत. तेव्हा प्रतीक्षा आपल्या सासूला चहा बिस्किट देत म्हणाली, आपल्या दिरांना म्हणाली, दादा, तुम्ही मोठे आहात, मी तुमच्यामध्ये बोलणे योग्य नाही, मला माफ करा. दादा, आईची जर संपत्ती असेल, त्यांना आमच्याकडे राहायचे असेल तर मला कोणतीही अडचण नाही आहे. मनोजला आपल्या बायकोचा गर्व होता, कारण त्याची बायको त्याच्या आईची खूप काळजी घेत होती. तिचे एवढीही इज्जत करत होती की ती खूपच होती. तेव्हा बबिता पटकन म्हणाली, ह्या तर आता भाऊजींकडे राहणारच. मी आता स्पष्ट बोलत आहे. आता आम्ही यांच्या खाण्यापिण्याचा औषधांचा खर्च नाही करणार. जर उद्या जाऊन या मेल्या तर तिघी मिळून त्यांचे श्राद्ध करू. तेव्हा निर्मलाताई म्हणाल्या, सुनबाई, मी जिवंत असताना तुम्ही माझ्या जेवणाविषयी बोलत आहात आणि मी मेल्यानंतर माझ्या श्राद्धामध्ये बासुंदी बनवणार, तेव्हा मी ते खाणार का गं? त्यापेक्षा तुम्ही मी जिवंत असताना मला साधे वरण भात जरी प्रेमाने खायला घातले तरी माझ्या मनाला शांती मिळेल आणि तेवढ्यात शांततेने मी माझे डोळे बंद करेन. त्यामुळे प्रिया म्हणाली, आता तुम्हाला जे काही खायचे आहेत ते छोट्या सोनीकडे खा आणि हे घ्या, मी तुमचे सामान बांधले आहे. मनोज म्हणाला, वहिनी, तुम्हाला एवढी घाई होती की तुम्ही आईचे सामानसुद्धा बांधून ठेवले. एक वेळ आईला तर विचारायला हवे होते ना. प्रशांत म्हणाला, आईला काय विचारायचे त्यात? आईला किती समज आहे. आता आईला काय करायचे आहे, काय नाही करायचे या सर्व गोष्टींचा फैसला तर आपणच करणार ना. आई कुठे काय करते? खूप दिवस आईच्या निर्णयाने घर चालत होते, आता नाही. आता आपल्या निर्णयाने हे घर चालणार आणि घरातली सगळी कामे चालणार. एवढे बोलून सर्वजण निघून गेले. निर्मलाताई भले काहीही बोलल्या नाहीत, परंतु आतून त्यांचा जीव घुटमटत होता. मागच्या 3 वर्षापासून त्यांची छोटी सूनच तर सर्व काही करत होती. तिने आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी कोणतीही कमी सोडली नव्हती. पाहता पाहता पुढच्या 4 महिन्यात निर्मलाताईंची अवस्था खूपच खराब झाली. तेव्हा निर्मलाताईंनी आपल्या मोठ्या मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु या कलियुगाच्या काल्या छायेने त्यांची मती भ्रष्ट झाली होती. त्यांनी आईला भेटण्यासाठी असमर्थता दर्शवली. इकडे जेव्हापासून निर्मलाताई प्रतीक्षाकडे आल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे डोकूनही सुद्धा पाहिले नव्हते. त्यांना असे वाटत होते की पुन्हा आईला आपल्याकडे घेऊन यावे लागेल. एक दिवस अचानक मनोजाने प्रतीक्षाला रात्री कोणीतरी नातेवाईक वारले म्हणून तिकडे जावे लागले. निर्मलाताईंना खूपच भूक लागली होती, म्हणून त्यावेळी त्यांनी जेवणासाठी आपल्या दोन्ही मोठ्या सुनांकडे हात पसरले, परंतु त्यांच्या दोन्ही सुनांनी त्यांना जेवायला दिले नाही. आता आपली ही काय अवस्था झाली आहे या विचारातच त्यांना डोळा कधी लागला त्यांना समजले नाही. त्या रात्री डोळे बंद झाले, ते कायमचेच बंद झाले. निर्मलाताईने नंतर डोळा उघडला नाही. त्या आता देवाला प्रिय झाल्या होत्या. त्या दिवशी निर्मलाताईंची दोन्ही मोठी मुले आणि त्यांच्या बायका खूपच खुश झाल्या होत्या. चला, आता घाबरून जायला नको.
परंतु मनोज आणि प्रतीक्षा जेव्हा आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करून घरी आले तेव्हा आपल्या आईला या अवस्थेत पाहून खूपच रडू लागले होते. रडून रडून दोघांची अवस्था खूप वाईट झाली होती. त्या दोघांनीही आपल्या परीने आपल्या सेवेने जशी होईल तशी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला होता. आता समाजातील लोक बोलतील म्हणून किशोराने प्रशांतने आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आपला छोटा भावाला मदत केली होती. 1 वर्ष असेच निघून गेले. त्यानंतर निर्मलाताईंचे श्राद्ध आले. त्या 1 वर्षामध्ये प्रियांच्या मोठ्या मुलांचे लग्न झाले होते. ती सुद्धा आता एका सुनेची सासू झाली होती. सासूबाईंचे श्राद्ध असल्यामुळे प्रिया आपल्या सुनेला रीनाला म्हणाली, बघ सुनबाई, उद्या माझ्या सासूंचे श्राद्ध आहे. त्यांच्यासाठी बासुंदी पुरी बनव. त्यांना ती खूप आवडत असे. रीना म्हणाली, आई श्राद्ध उद्या आहे ना, उद्या बनवेन. तुम्ही आजपासूनच का उगाच माझ्या डोक्यामध्ये भर घालून ठेवला आहात. तर दुसरीकडे बबिताने सुद्धा आपल्या सुनेला सांगितले, सुनबाई उद्या माझ्या सासूचे श्राद्ध आहे. त्यामध्ये कोणतीही कमी राहायला नको. त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळायला हवी. त्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून आज आपण एवढे चांगले आयुष्य जगत आहोत. त्यामुळे त्यांच्या आवडीचे प्रत्येक गोष्ट बनव. श्राद्धामध्ये काही अनिष्ट गोष्टी घडायला नको. या भीतीपोटी श्राद्धासाठी निर्मलाताईंच्या सुना आपल्या सुनांना ऑर्डर सोडत होत्या. आता आपल्या सुनांना स्वादिष्ट जेवण सर्वात अगोदर कोणत्या घरातून मिळणार. बिचारी प्रतीक्षा मात्र मन धारण करून सर्व काही पाहत होती आणि मनोजला म्हणाली, जिवंत असताना आई सुनांच्या खिडकीकडे पाहत असायच्या. कोणीतरी आज काही चांगले जेवण बनवेल आणि मला देईल. तेव्हा सर्वजणी नाक मुरडत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असायच्या. आणि आज बघा, मनोज म्हणाला, जाऊ दे, तुला तर आठवतच असेल ना आईला काय चांगले आवडते ते तू बघ आणि उद्या बनव, असे सांगून मनोज आपल्या ऑफिसला निघून गेला. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मनोज आपला बॉस अभिषेकला म्हणाला, सर मला उद्या सुट्टी हवी आहे. त्यावर अभिषेक म्हणाला, मनोज तुला तर माहितीच आहे 2 दिवसांनी आपल्याला रिपोर्ट सबमिट करायचे आहेत. त्यामुळे तुला आत्ता सुट्टी घेता येणार नाही. मनोज म्हणाला, सर मला माहिती आहे, परंतु कामच तर असं आलं आहे. त्यामुळे मला मजबुरीने सुट्टी द्यावीच लागेल. तेव्हा अभिषेक म्हणाला, मनोज असे कोणते काम आहे की तुला सुट्टीची गरज आहे. सर माझ्या आईचे उद्या श्राद्ध आहे. त्यामुळे मला सुट्टी घ्यावीच लागेल. अरे मनोज, तुझ्या आईचे श्राद्धच आहे ना, मग पंडितांचे जेवण झाले की तू ये ऑफिसला. नाही सर, मी श्राद्धाच्या दिवशी पंडितांना जेवण नाही घालत. अरे मग तू काय सुट्टी कशासाठी हवी आहे तुला. तर मी श्राद्धाच्या दिवशी मला वृद्धाश्रमात जावंसं लागतं. मी दरवर्षी तिथे जातो आणि तिथेच महिलांना स्वतःच्या हाताने जेवण भरवतो. मग त्यानंतर 3-4 तास त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात घालतो. त्यांच्या मनातील गोष्टी त्या माझ्याबरोबर बोलून त्यांचे मन मोकळे करतात. त्यावेळी ते माझ्यामध्ये त्यांचा मुलगा पाहतात, तर त्यांच्या रूपात मी माझ्या आईला पाहतो. हे जेव्हा अभिषेक ऐकतो तेव्हा त्याला सुद्धा खूप अभिमान वाटतो. तो म्हणतो, मनोज तू सुट्टी घे. आपण रिपोर्ट तू आल्यानंतर तयार करून पाठवू. हवं तर तू आल्यानंतर जास्त वेळ काम कर, परंतु तू उद्या सुट्टी घे. दुसऱ्या दिवशी मनोज प्रतीक्षाने जे काही जेवण बनवले होते ते मोठ्या श्रद्धेने आपल्या आईच्या प्रतिमेसमोर ठेवतो आणि आईला नमस्कार करून ते दोघेही नवरा बायको महिला वृद्धाश्रमात जातात. मनोज तिथे गेल्यानंतर तेथील महिलांना आपल्या हाताने जेवण घालतो आणि त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत असतो. हे दृश्य प्रतीक्षाच्या नजरेत राहणारे लोक पाहतात. तेव्हा त्या लोकांना सुद्धा मनोज आणि प्रतीक्षाचा खूप हेवा वाटतो. त्या दिवशी वृद्धाश्रमातून मनोज आणि प्रतीक्षा घरी येतात, पण त्यांच्याच दुसऱ्या दिवशी ते शेजारी काही प्रतिष्ठित माणसांना घेऊन मनोज आणि प्रतीक्षांच्या घरी येऊन त्यांची स्तुती करत असतात की किती चांगले काम करतात तुम्ही. याची ते प्रशंसा करत असताना प्रतीक्षाच्या दोन्ही जावा हे ऐकत असतात. आपल्या लहान दिरांची आणि जावेची होणारी प्रशंसा पाहून त्या दोघींच्याही पोटात दुखू लागले. मग त्या लगेच आपल्या नवऱ्याचे कान भरवतात
की बघा, तुमचा छोटा भाऊ त्या लोकांसमोर आपला मोठेपणा सांगत आहे. ते लोक निघून गेल्यानंतर किशोर आणि प्रशांत दोघेही मनोजच्या रूममध्ये जातात आणि त्याला म्हणतात, जसे काही तूच आईची सेवा केली आहेस असे सगळ्यांना भासवण्याचा प्रयत्न करून स्वतःचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करतो आहेस. तेव्हा मनोज त्या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करतो की मी असे काहीही करत नाही. तेव्हा प्रशांत म्हणतो, तू आम्हाला मूर्ख समजू नकोस. नक्कीच तू त्या लोकांना सांगितले असणार की आईची सेवा तूच केली आहेस. मग त्यावेळी आम्ही काय गवत कापत होतो का? जर तुला स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची असेल तर तू माझ्या राहण्याची व्यवस्था दुसऱ्या कोठेतरी कर. तुला ह्या घरात राहण्याची अजिबात अधिकार नाही. तेव्हा मनोज म्हणाला, मी आईमुळे शांत होतो आणि तुमचाही आदर करत होतो, परंतु तुम्ही लोकांनी आईला पावलोपावली रडवलात. तिला तुम्ही तुमच्या रूममधून बाहेर काढले नाहीत, तर तुमच्या हृदयातूनही बाहेर काढलं. ह्याच दुःखामुळे ती लवकर हे जग सोडून गेली आहे. नाहीतर आई अजूनही जिवंतच असते. तेव्हा प्रशांतची बायको म्हणाली, ठीक आहे, परंतु आता त्या हे जग सोडून गेल्याच आहेत ना. मग आता काय करणार? तुम्हाला तर एकच मुलगा आहे, परंतु आम्हाला 2 मुली आहेत. त्यामुळे आम्हाला घराची जास्त गरज आहे. तेव्हा किशोरची बायको म्हणाली, अरे बबिता, मला सुद्धा 2 मुले आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा घराची जास्त गरज आहे. यावर बबिता म्हणाली, असे नाही, जास्तीचा 1 रूम तुम्हाला मिळेल आणि 1 रूम आम्हाला मिळेल. तेव्हा प्रतीक्षा म्हणाली, ज्यांनी आपल्या नवऱ्याच्या साथीने हे घर उभारले होते त्या आईंना तुम्ही 1 रूमसुद्धा दिली नाही. तिला 1 दिवससुद्धा त्या घरात राहू शकली नाहीत आणि आता आमच्या दोन्ही रूम तुम्ही हडप करायला निघाल्यात. पण आम्ही आमच्या रूम का सोडू? तेव्हा किशोर म्हणाला, मनोज, तू तुझ्या बायकोला समजाव. मनोज म्हणाला, मी का समजावू माझ्या बायकोला? तिचासुद्धा अधिकार आहे. जर आईच्या निर्णयामध्ये तुमच्या बायका बोलू शकतात तर माझी बायको का नाही बोलणार? तर त्यात गैर काय आहे? ती काय चुकीचं बोलत आहे? त्यावर प्रशांत म्हणाला, तू शांतपणे घर खाली कर. तसेही तू या घरात काहीच केलेलं नाहीस. त्यावर मनोज म्हणाला, मी या घरातून बाहेर निघालो नाही तर तू काय करशील? तर आईप्रमाणे तुलासुद्धा तुझ्या रूममधून बाहेर काढून फेकून देऊत आम्ही. तेव्हा मनोज म्हणाला, आईच्या प्रतिमेकडे पाहत म्हणाला, आई, मला माफ कर. मी हे करणार नव्हतो, परंतु आता मला करावे लागत आहे. हे बघ दादा, ह्या घरावर माझासुद्धा तितकाच अधिकार आहे आणि त्यामुळे माझासुद्धा या घरात हिस्सा बनतो. त्यामुळे मी माझ्या हिस्स्याची जमीन सोडून जाणार नाही आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. जर मी मनात आणले तर ह्या पूर्ण घरावर कब्जा करू शकतो, परंतु मला असे नाही करायचे. परंतु आता तुम्हा लोकांची अक्कल जागेवर आणण्याची गरज आहे. त्यावर मनोजचे दोन्ही भाऊ त्याला म्हणाले, अरे जा तू. तुझ्या अशा पोपट अधिकाराने, पोपट बोलण्याने काही फरक पडणार नाही आम्हाला आणि आम्ही काय घाबरणार नाहीत. तू काय आमचे करणार? तेव्हा मनोज शांतपणे कपाटामधून एक कागद काढतो आणि आपल्या दोन्ही भावासमोर धरून म्हणतो, आई मरण्याच्या 15 दिवस अगोदर एक चिठ्ठी लिहून गेली आहे. त्यामध्ये तिने स्पष्ट लिहिलेली आहे की मला माझ्या मोठ्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी खूप त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. मी त्यांना कधीही माफ करत नाही. मनोज बाळा, तुझ्याबरोबर सुद्धा ते लोक असेच वागू लागतात. मला माहिती आहे हे लोक खूप नालायक आहेत, तर तू त्यांना कधीच माफ करू नकोस. प्रतीक्षा आपल्या नवऱ्याच्या हातातील कागद पाहत होती, तर खरंच त्या कागदावर तिच्या सासूबाईंनी आपल्या अक्षरामध्ये सर्व गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. किशोर आणि प्रशांतने जेव्हा आपल्या आईची चिठ्ठी वाचली तेव्हा त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीनच सरकली. मग ते दोघेही भाऊ त्या मंदिरातील मदन काकाकडे गेले, कारण त्यांना माहिती होते की मदन काका आपल्या आईचे भाऊ होते. जरी आईचे सख्खे भाऊ नसले तरी त्यांनी निर्मलाताईंना आपली बहीण मानले होते. तेव्हा दोघेही मंदिरात मदन काकाकडे गेले. तेव्हा त्यांनी मंदिरातील गुपित त्यांना सांगितले. त्या मंदिरामध्ये त्याच्या आईने त्यांच्या सर्व जमिनीचे कागद दडून ठेवले होते आणि त्यामध्ये मृत्यूपत्रसुद्धा लिहिले होते.
त्याच्यामध्येच ठळक अक्षरात आपला वारसदार म्हणून मनोजचे नाव लिहिले होते. हे जेव्हा किशोराने प्रशांतने पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. कारण त्यापुढे असेही लिहिले होते, जर तुम्ही मनोज आणि प्रतीक्षाबरोबर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पोलीस अटक करतील. आता यांची अक्कल ठिकाण्यावर आली होती. आपली अगदी साधी दिसणारी आई, परंतु तिने केवढा मोठा निर्णय घेतला होता त्यांना आज समजले होते. आता मनोज म्हणाला, आता जे काही करायचे आहे ते पोलीसच करतील, मी काहीच करणार नाही. वकिलांमार्फत काही आता प्रोसेस चालू झाल्या. आता किशोराने प्रशांतला कोर्टाची नोटीस आली होती. सोबतच आईच्या चिठ्ठीची सुद्धा गरज होती आणि ती चिठ्ठी तिथे जोडण्यात आली होती. त्या दोघांनाही हे घर खाली करण्यास सांगितले होते. मनोजने आता निर्णय घेतला होता की ते घर विकून आपल्या हिस्स्याचे पैसे घ्यायचे आणि उरलेले पैसे वृद्धाश्रमाला दान करायचे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आईच्या आत्म्याला शांती मिळेल. कारण जिवंतपणे तिला पोटची खळणी करावी लागली. पोटची खळणी भरण्यासाठी किती यातना सोसाव्या लागल्या होत्या. अशी परिस्थिती इतर कोणत्या महिलेवर येऊ नये म्हणूनच तिनेच आपल्या मृत्यूपत्रात लिहिलेलं होतं की माझे घर विकून मनोजच्या हिश्श्याचे पैसे त्याला देण्यात यावे आणि उरलेले सर्व रक्कम अनाथ महिलांसाठी अनाथ आश्रमात दान करण्यात यावी. निर्मलाताईंची दोन्ही मुले आणि त्यांच्या सुना आता या घरातील आपले सामान पॅक करू लागले होते. तर दुसऱ्या दिवशी ते सर्वजण ते घर सोडून आपापल्या रस्त्याने निघून गेले. आता खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या आईची किंमत समजली होती. परंतु आता वेळ निघून गेली होती. कारण प्रिया आणि बबिता यांच्या सुनांनी आता त्यांना जवळ घेण्यास नकार दिला होता. कारण त्यांना माहिती पडले होते की आपल्याला आता ह्या घरात काहीच हिस्सा मिळणार नाही. आपण तर बेघर झालो आहोत. विनाकारण हे सासू सासरे आपल्याजवळ कशाला हवेत. आता आपल्या आईला तिच्या सेवानिवृत्तीनंतर आपण नीट जेवायला सुद्धा देत नव्हतो. तेव्हा तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची जाणीव किशोराने प्रशांतसह त्यांच्या बायकांना सुद्धा झाली होती. म्हणतात ना, आपण जसे वागतो तेच फिरून पुन्हा आपल्याला आयुष्यात येतेच. तसेच किशोराने प्रशांतच्या आयुष्यात सुद्धा झाले होते.